राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी आता तापलेली आहे। धुळे जिल्ह्यात 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत निवडणूक पार पडते आणि या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये मोठी बिघाडी पाहायला मिळते। भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या 3 ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना पाहायला मिळते। त्यामुळे राजकीय गदारोळ आणि चर्चेला उधाण आलंय। तर दुसरीकडे दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणूक बिनविरोध ठरली आहे। या ठिकाणी भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत। धुळ्यातील विविध नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रचाराची गडबड सध्या सगळीकडे सुरू आहे। धुळे जिल्ह्यातही 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत निवडणूक होतीये आणि या 3 ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना पाहायला मिळते। तर दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणूक बिनविरोध ठरली आहे। इथं भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून सुद्धा आलेत। धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद आणि नगर पंचायतीची आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। वरवाडे नगर परिषद निवडणूक माजी मंत्री अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला। शिरपूर तालुक्यातील वरवाडे नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। या निवडणुकीत त्यांचे पुतणे चिंतनभाई पटेल भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे हेमंत पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालेली आहे। हेमंत पाटील हे काही दिवसांपूर्वी शिंदे गटात दाखल झाले आणि त्याआधी अनेक वर्ष भाजपमध्ये सक्रिय होते। अशा परिस्थितीत शिरपूरच्या वरवाडे नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट यांच्यात थेट लढाई होणार आहे। शिंदे गटाचे उमेदवार हेमंत पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते, मात्र गेल्या निवडणुकीत भाजपनं त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता, ज्यामुळे ते नाराज होते। त्यांनी याबाबत आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। काही दिवसांपूर्वी हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला। ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे सेनेचे धुळे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता। दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणूक बिनविरोध झाली आणि यामध्ये भाजपच्या सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। महाविकास आघाडीच्या शरयू भावसार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज नाकारला गेला आणि त्यामुळे या निवडणुकीत कोणताही विरोधक नसल्यामुळे नयन कुवर रावल यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। हे त्यांचं 4थं कार्यकाळ आहे, ज्यात त्यांनी दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली आहे। पिंपळनेर नगर परिषदेत पहिली निवडणूक जिथे भाजप आणि शिंदे गटाची थेट लढत। पिंपळनेर नगर परिषदेत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे, ज्यात एकूण 20 जागांसाठी मतदान होणार आहे। इथे भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत असले तरी खरी टक्कर ही भाजप आणि शिंदे गट यांच्यातच होईल। या निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पिंपळनेर मध्ये भाजपकडून योगिता चौरे, शिवसेनेकडून ललिता गायकवाड आणि काँग्रेसकडून प्रतिभा चौरे देशमुख हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत। आता या तिघांमध्ये कोण विजयी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदखेडा नगर पंचायतीत चौरंगी लढत, 4 पक्षांचा सामना। शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीत यावेळी चौरंगी लढत रंगली। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 4 पक्षांमध्ये निवडणूक लढवली जाते। यातील 3 पक्ष सत्तेत असले तरी ते सर्व स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहेत। या लढतीत भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपकडून रजनी वानखेडे, शिवसेनेकडून मनीषा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कलावती माळी आणि काँग्रेसकडून विजया चौधरी हे उमेदवार रिंगणात आहेत। खरं तर या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षांनी आपापले सर्वाधिक ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवले असून आता राजकीय संघर्ष आणखी तीव्र होईल अशी चिन्ह आहेत। हे असलं तरी कोणता पक्ष जास्त वरचढ आहे आणि कोणता पक्ष यावेळी बाजी मारेल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।